नमस्कार, मी नम्रता भिंगारडे आणि स्त्रीलोक पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा एपिसोड खूप खास आहे कारण मागच्या एपिसोडमध्ये आपण ही चर्चा केली होती की पहिल्यांदा पाळी येणाऱ्या मुलींना त्यांचे पालक किंवा त्यांचे नातेवाईक हे स्त्रीरोग तज्ज्ञाकडे घेऊन जातात का. तर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी आपल्याशी बोलण्याला आलेले आहेत. त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि 1998 पासून त्या प्रॅक्टिसमध्ये आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं स्त्रीलोक पॉडकास्टमध्ये. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जसं मी म्हटलं की पहिल्यांदा पाळी येणाऱ्या मुलींना त्यांचे पालक किंवा त्यांचे नातेवाईक हे तुमच्याकडे घेऊन येतात का? हॅलो नम्रता, आणि परत एकदा तुझे खूप आभार की आपण हा नवा प्रोजेक्ट माझ्यासाठी सुद्धा आहे. पॉडकास्ट हा प्रकार मलाही नवीन आहे आणि सगळ्या मुलींपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचायला हा खूप सुंदर मार्ग आहे असं मला वाटतं. आता तुझ्या पहिल्या प्रश्नाबद्दल की पहिल्यापासून थोडंसं मुलींना स्त्रीरोग तज्ज्ञाकडे घेऊन जाणं याबद्दल पालकही फार उत्सुक नसायचे, पण आता थोडी परिस्थिती बदललेली आहे आणि त्याला आपले जे जीवनशैलीतले वेगवेगळे बदल झालेले आहेत ते सुद्धा कारणीभूत आहेत. की आधी पाळी येणं हे आणि ह्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे, सगळ्यांनाच येते आणि ह्याच्यामध्ये काही त्रास झाला तरी तो शक्यतो अंगावर काढायचा, अशा प्रकारची पालकांची मानसिकता होती. पालकांची म्हणजे आईचीच, कारण वडिलांचा कधी संबंधच नव्हता या गोष्टीशी. पण आता सगळी परिस्थिती बदललेली आहे. एक ह्याच्यामध्ये असं सुद्धा झालेलं आहे की बऱ्याच मुलींना वयाच्या आधी पाळी येते. वयाच्या आधी म्हणजे पूर्वी 13-14 हे वय होतं पाळी सुरू होण्याचं, मग ते 12-13 होत गेलं आणि आता कमी होत होत साधारण काही काही वेळा मुलींना 8व्या-9व्या वर्षी सुद्धा पाळी येते. अशा वेळी आई आणि बाबा हे दोघंही जण खूप घाबरून जाऊन मुलींना आमच्याकडे घेऊन येत आहेत. आणि असा मात्र एक वेगळा वर्ग आता तयार होतो आहे समाजात की पहिली पाळी आली की त्या मुलीला त्याबद्दलची माहिती सांगणं आणि त्या दृष्टीने तिला कुठलीही भीती वाटू नये किंवा तिची काही जीवनशैली आता बदलायला हवी आहे का याबद्दल चौकशी करायला पालक घेऊन येतात. मस्त. त्यामुळे हा बदल थोडासा जाणवतो आहे आणि हा असाच चालू राहावा हे समाजाच्या दृष्टीने जास्त चांगलं असेल. मस्त मस्त, खूपच छान. डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी या सोशल मीडियावरती पण खूप जास्त ॲक्टिव्ह असतात. फक्त प्रॅक्टिसिंग डॉक्टर असताना सुद्धा वेळात वेळ काढून त्या सोशल मीडियावरती लिहित असतात स्त्रीरोगाबद्दल किंवा मुलींच्या मासिक पाळीबद्दल. त्या अगदी मोकळेपणाने लिहित असतात. आणि तुम्ही एक पुस्तकही लिहिलेलं आहे, डॉक्टर एक विचारू का. तर हे खूपच सुंदर गोष्ट आहे की नुसतं क्लिनिकमध्ये एका डॉक्टरचं भूमिका पाडताच तुम्ही, त्या सोबतीने समाजामध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या तुम्ही पुस्तक रूपाने किंवा तुम्ही जे लिहिता सोशल मीडियावरती याच्यातनं सुद्धा येता आहे. तर त्याला कसा तुम्हाला प्रतिसाद मिळतो आहे? हो, खूपच सुंदर प्रतिसाद मिळतोय. या सोशल मीडियावर मी लिहिणाऱ्या जे लेख लिहिते त्याचंच पुस्तक पण केलेलं आहे आणि अजूनही काही लेख मी लिहिते. तर ह्या सगळ्यातून मला एका वेगळं माध्यम मिळालं आहे स्त्रियांपर्यंत पोचायचं आणि मुलींपर्यंत पोचायचं. आणि त्याच्यामध्ये काही काही गोष्टी ना थोड्याशा कठोर असतात की ज्या मी पेशंटला तोंडावर सांगू शकत नाही, कारण आजकाल वजनाचा प्रॉब्लेम आहे किंवा काही चुकीच्या वागण्याबद्दल प्रॉब्लेम्स असतात. तर या सगळ्या गोष्टी मी ज्या नीट समजावून सांगू शकत नाही क्लिनिकमध्ये वेळेअभावी, त्या मला खूप प्रभावीपणे मांडता येतात आणि मला मुलींपर्यंत छान पोचता येतं आणि स्त्रियांना समजावून सांगता येतं जास्त चांगलं असं वाटतं या लेखनातून. मस्त. म्हणजे मी पण पाहिलेलं आहे की सोशल मीडियावरती तुम्हाला इतक्या जणींनी रिप्लाय दिलेले असतात, कमेंट्स टाकलेले असतात, काही जणी स्वतःचा प्रॉब्लेम पण लिहितात. माझ्या लेखाच्या जे कॉमेंट्स येतात ना खाली, त्याच्यातून मला ॲक्च्युली अजून जास्त माहिती मिळते की एखादी समस्या फारशी नाही असं मला वाटत असेल, पण स्त्रियांनी ज्या कॉमेंट्स लिहितात त्याच्यावरून मला कळतं की अरे आपल्याला जी समस्या वाटत होती त्याचे बरेच पैलू आहेत अजून. म्हणजे ही समस्या आपल्याला वाटते तेवढी साधी सोपी नाही आहे, ह्याच्यात अजूनही काही गोष्टी आहेत. त्याच्यातून मला सुद्धा खूप ज्ञान मिळतं. म्हणजे या लिहिण्यातून माझ्याच ज्ञानात वाढ झाली असं मला वाटतं गेल्या काही वर्षात. आता जे ऐकत आहेत त्यांनी नक्की डॉक्टरांना फेसबुकवरती फॉलो करावं. त्यांना खूप गोष्टी माहिती पडतील की एका स्त्रीशी किंवा तिच्या आरोग्याशी संबंधित किती गोष्टी असतात ज्या आपण पाहिलेल्याच नसतात किंवा ज्यांच्याकडे दुर्लक्षच करतो नेहमी आपण. डॉक्टर, मला तुम्हाला अगदी बेसिक एक गोष्ट विचारायची आहे. अनेक जणींना माहिती नसतं की आपल्याला पाळी येते कशी. बरोबर. तर अगदी सोप्या भाषेत तुम्ही कसं सांगू शकाल की मला पाळी नेमकी कशी येते आणि त्याचं काय साधारण सायकल असतं, कधीपर्यंत येते किंवा किती दिवसांनी येते, त्याचं कसं लक्ष ठेवायचं त्याच्याकडे?
तर आता असं असतं की जेव्हा स्त्री गर्भाचा जन्म होतो तेव्हाच छोटंसं गर्भाशय आणि छोटंसं अंडाशय, गर्भाशय म्हणजे युटरस आणि अंडाशय म्हणजे ओव्हरीज, हे अगदी छोटंसं असतं जे स्त्री गर्भात असतं. त्याच्यानंतर त्याची वाढ ही मुलगी जशी वाढते तशी त्याची हळूहळू वाढ होते. आणि त्याच्यानंतर हॉर्मोन्स म्हणजे जी आपली हॉर्मोन्सची रचना असते आतमध्ये, ही थोडी गुंतागुंतीची असते, पण आपण अगदी बेसिकमध्ये समजावून घेऊया हे की ही सगळी हॉर्मोन्सची जी संरचना असते ती शरीरात हळूहळू तयार होत असते. आणि साधारण मुलगी वयात येणं जे म्हणतात, ती वयात येण्याची जेव्हा वेळ होते तेव्हा खरं तर याबद्दल ना आपल्याला अजून संशोधन करूनही नक्की कळलेलं नाही आहे की काय असा जो एक ट्रिगर असतो, की एक काहीतरी असा क्षण येतो की ही संरचना जी असते सगळी हॉर्मोन्सची ती कार्यान्वित होते. सो असं होतं ते की पूर्वी आपल्याला असं वाटायचं की मुलींची उंची वाढायची. साधारणपणे असं आपण बघतो की पाळी येण्याच्या आधी मुलींची उंची खूप झटकन वाढते. म्हणजे कालपर्यंत छोटी दिसणारी मुलगी एकदम मोठी दिसायला लागते. तिच्या शरीरात बदल होतात, स्तनांची वाढ होते किंवा काखेत केस यायला लागतात, जनेंद्रियांच्या तिथे केस यायला लागतात आणि मग पाळी सुरू होते. तर हा जो ट्रिगर आहे तो तेव्हा आपल्याला असं वाटायचं की शारीरिक वाढ पूर्ण झाली की तो ट्रिगर येतो आणि पाळी सुरू होते. तर हा जो ट्रिगर एक मिळतो त्याच्यामध्ये असं होतं की ह्या सगळ्या हॉर्मोन्सच्या जो स्त्राव सुरू होतो तो मेंदूमधून सुरू होतो. मेंदूमध्ये पिच्युटरी नावाची ग्रंथी असते, तिथून हॉर्मोनल सिक्रिशन सुरू होतं. तो जो हॉर्मोन असतो तो अंडाशयावर म्हणजे ओव्हरीजवर परिणाम करतो. ओव्हरी इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हे 2 हॉर्मोन्स स्त्रवायला सुरुवात होते आणि त्याचा गर्भाशयावर परिणाम होतो. तर असं असतं की अंडाशयातनं दर महिन्याला एक अंड बाहेर पडणं अपेक्षित आहे, त्याला ओव्ह्युलेशन असं म्हणतात. तर एका महिन्यात समजा डाव्या बाजूची ओव्हरीमधनं अंड बाहेर पडलं म्हणजे स्त्रीबीज तयार झालं, तर पुढच्या वेळी उजव्या ओव्हरीतनं म्हणजे अंडाशयातनं स्त्रीबीज बाहेर पडू शकतं. स्त्रीबीज बाहेर पडल्यानंतर समजा आपण पाळीचे 30 दिवस असे धरले, प्रत्येक मुलीची सायकल जी आहे मेन्स्ट्रुअल ही वेगळी असू शकते, पण पहिले 15 दिवस साधारण आपण इस्ट्रोजेन हॉर्मोनचा प्रभाव असतो. त्याच्यानंतर स्त्रीबीज बाहेर पडतं साधारण 14व्या-15व्या दिवशी आणि त्याच्यानंतर प्रोजेस्ट्रॉन हा हॉर्मोन सुरू होतो स्त्रवायला. आणि प्रोजेस्ट्रॉनचं प्रमाण वाढलं की ते एक 15 दिवस राहतं. त्याच्यामध्ये ते प्रोजेस्ट्रॉनचं प्रमाण कमी झालं किंवा खाली आलं की पाळी येते. तर आता साहजिकच स्त्रीबीज जेव्हा बाहेर पडतं तेव्हा स्त्रीचा जर लैंगिक संबंध आला पुरुषाशी आणि गर्भधारणा झाली तर हे जे प्रोजेस्ट्रॉनचं प्रमाण असतं हे खाली येतच नाही, ते तसंच वाढतं राहू शकतं, म्हणजे वाढतं राहतंच आणि त्यामुळे पाळी येत नाही आणि मग स्त्रीची पाळी चुकते. आणि मग तेव्हा आपण प्रेग्नन्सी टेस्ट करतो की स्त्रीचे जेव्हा गर्भधारणा झालेली आहे तेव्हा बीटा HCG नावाच्या हॉर्मोनचं प्रमाण शरीरात वाढतं आणि मग प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते. म्हणून जेव्हा पाळी येत नाही तेव्हा प्रेग्नन्सी असण्याची शक्यता विशेष करून लैंगिक संबंध आला असेल तर येते. जेव्हा गर्भधारणा झालेली नसते तेव्हा प्रोजेस्ट्रॉनचं प्रमाण खाली येतं आणि पाळी व्यवस्थित येते. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया होतेच असं नाही. स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया झालीच नाही तर हा जो हॉर्मोनचा समन्वय आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन तो बिघडतो, त्यामुळे पाळी वेळेवर येतच नाही, पाळी पुढे पुढे जाते. असं हे थोडं गुंतागुंतीचं चक्र आहे. पण मला असं वाटतं असं एक सोप्या भाषेत जर आपण म्हणायचं झालं तर मेंदूतले जे हॉर्मोन्स आहेत ते आपल्या अंडाशयाला एक मेसेज पाठवतात. बरोबर. आणि मग तो मेसेज मिळाल्यानंतर अंड तयार होतं. बरोबर. आणि मग अंड ते ट्रॅव्हल करतं आपल्या गर्भाशयामध्ये. म्हणजे ते गर्भनलिका अंड उचलून घेते आणि म्हणजे ते अल्टिमेटली गर्भाशयात येतं आणि मग तिकडे रक्त आणि पेशी यांचं एक आवरण तयार झालेलं असतं. ते अंड थोडं फक्त थोडंसं वेगळं असं की गर्भनलिका अंड जे आहे ते उचलून घेते आणि गर्भनलिकेतच शुक्राणू सुद्धा येतो. सो तिथे फलन झालं तर जो गर्भ तयार होतो तो गर्भाशयात येतो. समजा संबंध आलाच नाही, लैंगिक संबंध आलाच नाही तर ते जे स्त्रीबीज तयार झालेलं असतं ते तिथल्या तिथे विरघळून जातं किंवा ते जे गर्भनलिकेने उचलून घेतलेलं असतं तिथे ते आतमध्ये विरघळून जातं, मग ते गर्भाशयात येतच नाही. मग गर्भाशयात जे एक लायनिंग तयार झालेलं असतं जे रक्त आणि पेशी यांनी बनलेलं असतं
तर ते आपण म्हणजे ते कोसळतं आणि मग त्याला पाळी आपण म्हणतो. हां, बरोबर. म्हणजे आता असं होतं की स्त्रीबीज तयार झालेलं आहे आणि समजा गर्भधारणा झाली, तर या गर्भाच्या पोषणाकरता म्हणून गर्भाशयातलं आतलं आवरण जे आहे ते जाड झालेलं आहे, की आपल्याला पोषण करायचं आहे गर्भाचं. पण आता जर गर्भधारणा झाली नाही, तर प्रोजेस्ट्रॉन लेवल्स खाली येतात. त्या खाली आल्या की हे जे आवरण आहे त्याचं उपयोग राहत नाही. त्याचा उपयोग राहत नाही आणि ते निघून जातं. म्हणजे मग पाळी सुरू होते आणि ते आवरण सगळं निघून जातं पाळीच्या रक्तामधून आणि मग परत पहिल्यापासून तशी प्रक्रिया सुरू होते पुढच्या पाळीसाठी. करेक्ट. असं एक म्हटलं जातं की गर्भधारणा झाली नाही म्हणून गर्भाशयाचं रडणं म्हणजे पाळी. अच्छा. हे फारच जास्त होत आहे खरं सांगायचं तर, कारण अशानी प्रत्येकच पाळी मग काय गर्भधारणा व्हायला पाहिजे की काय. पण हे आपलं एक कवी कल्पना आहे खरं तर, पण एक आहे अशी कल्पना की हे गर्भाशयाचं रडणं आहे. पण म्हणजे त्याच्याशी एक संबंधित एक गैरसमज खूप पसरलेला आहे की ते एक दूषित रक्त असतं जे पाळीचं हां. जातं. तर ते दूषित असतं का? आत्ता आपल्याला बोलतानाच हे लक्षात आलं की गर्भाच्या पोषणाकरता जे आवरण तयार झालेलं आहे गर्भाशयात ते दूषित कसं असेल. ते तर अतिशय सुंदर असतं सगळं आणि त्याच्यामध्ये तर स्टेम सेल्स सापडलेले आहेत. म्हणजे ज्या पेशीपासून इतर अनेक पेशी तयार होऊ शकतात अशी खूप जास्त त्याच्यामध्ये सर्जनशीलता असलेल्या पेशी त्या गर्भाशयाच्या आवरणात असतात. त्यामुळे त्या रक्ताला दूषित रक्त म्हणणं हे किती किती चुकीचं आहे हे याच्यावरून आपल्याला कळतं. अगदी. आणि आता हे थोडंसं स्टेम सेल जे आहे की एका पेशीपासून दुसऱ्या पेशी आणि काही रोग आपल्याला उपचार करण्यासाठी हे वापरणं. तर मध्ये काही कंपन्या अशा आल्या होत्या की त्या मेन्स्ट्रुअल रक्त म्हणजे पाळीचं रक्त जमा करून घेत होत्या, त्याच्यामधून स्टेम सेल्स ते काढत होते आणि ते वेगवेगळ्या रोगांच्या उपचाराकरता वापरण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण नंतर असं झालं की ते त्या पेशी अजूनही बऱ्याच ठिकाणून मिळत आहेत म्हणून ह्या कंपन्यांची ही जी काही योजना होती ती बारगळली. पण म्हणजे असं आहे की पाळीच्या रक्तामध्ये खरं सांगायचं तर ह्या पेशी असतात इतक्या चांगल्या की ज्या अनेक पेशींना जन्म देऊ शकतात चांगल्या आणि आपण उगाचच असं धरून बसलोय की हे दूषित रक्त. सो ह्या सगळ्या जुन्या बुरसटलेल्या संकल्पनांमधनं आपण बाहेर येणं अतिशय गरजेचं आहे. आता हे तुमचं उत्तर ऐकल्यानंतर मला असं वाटत नाही की ही हो. बुरसटलेली संकल्पना आता खरंच आहे. फार टिकेल आणखीन नकोय काळ. टिकायला, खरंच टिकायला नकोय. जेव्हा पाळी येते अगदी म्हणजे पहिल्यांदा पाळी येणारी मुली असो किंवा आता खूप वर्ष पाळी येत आहे वगैरे अशा मुली असो, त्यांनी पाळीच्या दिवसांमध्ये साधारण कोणती स्वच्छता आपल्या स्वतःच्या शरीराची योनीची बाळगायला पाहिजे? हां, बरोबर. हेही खूप महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे पूर्वीपासून जे आपल्या घरी जुन्या कपड्यांच्या घड्या वापरायच्या, यामुळे खूप मुलींना संसर्गजन्य आजार झालेले आहेत. त्यामुळे होणारे वंध्यत्वासारखे इतके गुंतागुंतीचे आजारसुद्धा मुलींनी सहन केलेले आहेत आणि ते मुलींना अतिशय लाजिरवाणं व्हायचं की ते धुवून टाकणं, ते सगळंच खूपच लाजिरवाणा प्रकार होता. त्यामुळे सॅनिटरी पॅड्स ही खरं तर एक प्रकारची क्रांतीच आहे. सॅनिटरी पॅड्स हे निदान एक 6-7 तासांनी, जास्तीत जास्त 8 तासांनी बदलायला हवेत. प्रत्येक मुलीला किती रक्तस्राव होतोय त्याच्यावर ते अवलंबून आहेच, पण रक्तस्राव असो वा नसो हे 6-7 तासांनी बदलायला पाहिजेत पॅड्स. आणि ह्याच्यामध्ये 1-2 प्रकार हल्ली आढळता आहेत की एक प्रकारच्या तरुण मुलींमध्ये किंवा काही स्त्रियांमध्ये सुद्धा हा स्वच्छतेच्या कल्पना थोड्या कमी असतात. त्यामुळे पॅड वेळेवर बदललं जात नाही, त्या भागाची स्वच्छता केली जात नाही. आणि दुसरा एक क्लास असा आहे शहरी वर्गामध्ये की ज्या अतिशय जास्त स्वच्छता करतात आणि योनी मार्गात असं आहे की चांगल्या प्रकारचे जीवाणू आणि वाईट प्रकारचे जीवाणू असे दोन्हीही असतात आणि असं म्हणलं जातं की योनी मार्ग हा स्वतःला स्वच्छ ठेवू शकतो पाळीच्या दिवसात नाही पण एरवी. आणि अतिस्वच्छता आपण करायला गेलो तर आपण त्यातले चांगले जीवाणूसुद्धा मारून टाकतो आणि मग वेगवेगळे संसर्ग सुरू होतात, वेगवेगळ्या संसर्गाचे आजार योनी मार्गात सुरू होतात. त्यामुळे अतिस्वच्छता ही तितकीच अयोग्य आहे की जितकं तुम्ही अस्वच्छता ही अयोग्य आहे. त्या भागातले केस हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की योनी मार्गातले केस काही जणी पूर्ण शेव करून टाकतात, पण त्यामुळे काय होतं की येणारे केस टोचतात किंवा त्या येणाऱ्या केसांमुळे संसर्ग छोट्या छोट्या हेअर फॉलिकलचे म्हणजे केसांच्या मुळांचे संसर्ग होऊ शकतात. सो तेही अयोग्य आहे आणि काही जणी अजिबातच तिकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे मग खूप त्या भागातले केस वाढले तर अस्वच्छता, घाम आणि बाकीच्या गोष्टींमुळे वेगळे संसर्ग होतात. सो कात्रीनी त्या भागातले केस
कमी ठेवणे, अगदी छोटे ठेवणे हे सर्वात उत्तम आहे. आणि या भागात साबण अजिबात लावू नये, कारण वजायनाचा pH हा ॲसिडिक असतो. म्हणजे योनी मार्गाचा pH जो असतो तो ॲसिडिक म्हणजे आम्लकारक असतो. त्याच्यामध्ये आपण जेव्हा साबण वापरतो तेव्हा तो अल्कली म्हणजे साबणामध्ये अल्कली असतो, pH जास्त असतो साबणाचा. हे थोडंसं म्हणजे जसं याचं एक हां. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपली चड्डी असते त्याच्यावरती डाग असतात कधी कधी हां. असे थोडेसे ऍसिडिक ऍसिडिक, बरोबर, ते पांढरं पडतं सगळं, पांढरं पडतं किंवा हां, येल्लोइश होतं ते असं. त्या ऍसिडमुळे होतं. आणि साबणाने तुम्ही तो pH सगळा खराब करता आणि मग तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य आजार होऊ शकतात. म्हणजे ते त्यामुळे वाईट साबण असण्याचं वापरायची लक्षण गरज नाहीये. नाहीये. म्हणजे ते उत्तम लक्षण आहे. त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या योनी मार्गात जो आम्ल पदार्थ आहे, जो आम्लकारकता आहे ती चांगली आहे, ती तशीच असायला पाहिजे, ते बदलता कामा नये. आणि पाळीच्या वेळी ना जेव्हा रक्तस्राव होतो तेव्हा पाळीच्या रक्तामुळे तो pH बदलतो आणि तोच सर्वात काळ असा असतो की तुम्हाला संसर्गजन्य आजार होऊ शकतात, कारण तुमचा योनी मार्गाची आम्लकारकता तेव्हा बदलते आणि मग त्याची प्रतिकारशक्ती जी असते योनी मार्गाची ती त्यावेळी सर्वात कमी असते. आणि मग अशा वेळी जर का चुकीच्या गोष्टी घडल्या तर तुम्हाला संसर्ग फार पटकन होऊ शकतो. पण त्यामुळे साबण वापरणं हे योग्य नाही. साधं पाणी, खूप गरम पाणीसुद्धा नाही, कारण योनी मार्गाचा ओलसरपणा टिकवणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. योनी ही ओलसरच असायला पाहिजे, त्याच्यात थोडासा पांढरा स्त्राव येणं नॉर्मल आहे. पण कारण आता आपल्या तोंडाचा किंवा नाकाचा भाग आहे जो कोरडा पडला तर वेगवेगळे आजार होऊ शकतात. तो ओलसरच असणं अपेक्षित आहे. तसा योनी मार्ग ही ओलसरच असणं अपेक्षित आहे. तो फार कोरडा करायला जाऊ नये. आणि साबण आणि सारखं पुसणं आणि वेगवेगळे ते हँड शॉवर्स आणि टिश्यूज यांनी बायका अत्याचार करतात योनी मार्गावर आणि मग योनी मार्ग संसर्ग झाल्यामुळे त्याच्यावर सूड घेतो. सो असं काही करायची गरज नाही आहे. अगदी साध्या गोष्टी केल्या तरी सुद्धा आपण हे थांबवू शकतो. म्हणजे आपली योनी ही स्वतःला स्वच्छ ठेवते, त्याला फक्त थोडीशीच मदत लागते. अति करू नये. अति स्वच्छता ही खूप चुकीची आहे आणि त्यांनी खूप जास्त नुकसान होतं. आता मासिक पाळीमध्ये जसं कापडाचा विषय निघाला, मी कापड वापरायचे, त्याच्यानंतर मी पॅड्स वापरायला लागले, सॅनिटरी पॅड्स, आणि आता मी मेन्स्ट्रुअल कप वापरायला लागले गेले 1 वर्ष. तर मला ते खूप जास्त आवडलंय. पण मेन्स्ट्रुअल कपचं एक साधारण तुमचा काय अनुभव आहे, किंवा मेन्स्ट्रुअल कपचे आता वापर करणारे खूप जण झालेले आहेत. बरोबर. भारताबाहेर तर होतेच, पण आता भारतातही बरेच जण आहेत, महाराष्ट्रातही खूप जण आहेत. बरोबर. तर मेन्स्ट्रुअल कप आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या गोष्टी याच्याविषयी थोडंसं सांगा. मेन्स्ट्रुअल कप ही खरं तर मी म्हटलं तसं सॅनिटरी पॅड ही जशी क्रांती होती, तसंच मेन्स्ट्रुअल कप ही खूप मोठी क्रांती आहे आणि ज्यामुळे आपल्या पर्यावरणाचं खूप छान रक्षण होतं आहे. त्यामुळे खरं तर हे खूप छान आहे मेन्स्ट्रुअल कप. फक्त याच्यामध्ये 1-2 मला समस्या अशा जाणवल्या आहेत की अगदी नुकतीच पाळी सुरू झालेल्या 13-14 वर्षाच्या ज्या मुली आहेत त्या जेव्हा आग्रह धरतायत की मला मेन्स्ट्रुअल कप वापरायचा आहे, तेव्हा मला थोडीशी अशी भीती किंवा शंका मनात येते की मेन्स्ट्रुअल कपची जी काळजी घ्यायला लागते ती काळजी ह्या मुली सक्षमपणे घेऊ शकणार आहेत का. तर आता आपल्याला माहितीच आहे, तुम्ही वापरताय नियमित, म्हणजे की मेन्स्ट्रुअल कप हा 6 तास, जास्तीत जास्त 7 तासांनी काढून तो व्यवस्थित धुवून परत आतमध्ये घातला गेला पाहिजे. तर तरुण मुलींमध्ये किंवा लहान मुलींमध्ये ही थोडीशी समंजसपणा किंवा जबाबदारीची जाणीव नसल्यामुळे त्यांना सुरुवातीला ना खूप छान वाटते की पॅडची कटकट मिटली, पण हा मेन्स्ट्रुअल कप व्यवस्थित वेळेवर काढून धुवून मला घालायला पाहिजे ह्या जबाबदारीची जाणीव त्यांना नसते. ती समजा कॉलेजमध्ये गेल्या की विसरून गेल्या, मग सकाळी गेल्या घरी, संध्याकाळीच आल्या परत, तर ते राहूनच गेलं. किंवा तो उकळायला सुद्धा लागतो. तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पाळी संपल्यानंतर मेन्स्ट्रुअल कप 10 मिनिटं उकळून स्वच्छ करून कोरड्या जागी ठेवता आला पाहिजे. तर आता आपल्या समाजात पाळीबद्दल इतक्या भयंकर वेगवेगळ्या गैरसमजुती आहेत की स्वयंपाकघरात कोणी पाळीचा हा मेन्स्ट्रुअल कप उकळू देईल असं मला वाटत नाही. आणि मग तो तसाच राहिला, समजा तो ओलसर राहिला, नीट स्वच्छ झाला नाही, ओलसर राहिला की त्याच्यामध्ये बुरशी होणार आणि ही सगळी इन्फेक्शन्स जी संसर्ग होऊ शकतात यामुळे हे खूप गंभीर संसर्ग आहेत.
त्यामुळे ह्या लहान मुलींनी जर का ही काळजी घेतली नाही आणि असे संसर्ग झाले तर त्यांचं पूर्ण भविष्यातले समस्या आरोग्याच्या किंवा कधी कधी फार अगदी नीट झालं नाही त्याच्यावर उपचार तर वंध्यत्वापर्यंत या समस्या जाऊ शकतात. त्यामुळे लहान मुलींनी 18 वर्षाच्या खाली किंवा कधी कधी प्रत्येक मुलीच्या किती समज आहे त्याच्यावर अवलंबून आहे, 18 किंवा 21 वर्षाच्या आधी घाईघाईनी मेन्स्ट्रुअल कप वापरण्याआधी त्याची पूर्ण माहिती करून घ्यायची आणि थोडंफार आईचं लक्ष पाहिजे की ही मुलगी जसं करायला पाहिजे सगळं त्याचं तसं करतीये ना. आणि त्यांना त्याच्यासाठी समजा तो उकळायचा असेल किंवा त्याला स्टरलाइज करायचं असेल तर त्यासाठीच्या सगळ्या सुविधा त्यांना मुलींना मिळायला पाहिजेत. असं सुद्धा आहे की खेड्यातल्या मुलींना मात्र थोडंसं वेगळं मला वाटतं, कारण खेड्यातल्या मुलींचं शिक्षणच सुटतं पाळी आल्यावर, कारण स्वच्छतागृहाच्या सुविधा उपलब्ध नसतात आणि मग पाळी आली की पालक सरळ मुलींचं शिक्षण बंद करून त्यांना घरीच बसवतात. अशा मुलींसाठी मेन्स्ट्रुअल कप हे अतिशय मोठं वरदान आहे असं वाटतं. राजस्थानसारख्या ठिकाणी किंवा जिथे पाण्याची खूप जास्त समस्या आहे आणि आता समजा खेड्यातल्या मुली असतील तर त्या शाळेत किती 5-6 तास असतील, शाळेत जाताना त्या मेन्स्ट्रुअल कप लावून गेल्या आणि आल्यावर त्यांनी काढून टाकला तरी चालू शकतं. तेवढे 5-6 तास त्यांची शाळा खूप छान रीतीने पार पडू शकते आणि त्यांचं शिक्षणाचं नुकसान होणार नाही आणि त्या जास्त त्यांना विश्वास वाटेल, जास्त आत्मविश्वास वाटेल. आणि तो जो एक प्रश्न असतो की मेन्स्ट्रुअल पॅड टाकायचे कुठे, हो, तर ते पॅड सॅनिटरी पॅड टाकायचे कुठे हा मोठा प्रश्न त्यांचा बरोबर आहे. हो, त्यामुळे खेड्यातल्या मुलींसाठी निदान शाळेच्या वेळात तरी हे जास्त चांगलं आहे. शहरातल्या मुलींनाही हरकत काहीच नाही आहे, फक्त त्यांनी थोडंसं हे जास्त त्यांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे की हा कसा वापरायचा. कुठलंही वरदान असतं ना त्याला एक दुसरी बाजू सुद्धा असते. सो ते वरदान जर का आपण व्यवस्थित समजून वापरलं तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. बरोबर, म्हणजे काळजीपूर्वक वापरलं तर निश्चितच मेन्स्ट्रुअल कप हा वरदान आहेच. हो हो, हा खूपच छान मुद्दा तुम्ही सांगितला स्वच्छतेच्या बाबतीत. आता प्रत्येकाचं एक थोडे जीवनशैली बदललेली आहे, शहरातली तर बदललेलीच आहे, आता गावाकडची पण काही ठिकाणी स्थलांतर होतात, तर बऱ्याच लोकांची जीवनशैली बदलली आहे. बरोबर. तर अशा वेळेला ना अनियमित पाळी येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे का, असं तुम्हाला वाटतं का? आणि दुसरं म्हणजे आपण त्याचा एक पिढींचा विचार करूया की मागच्या पिढीमध्ये काय प्रश्न असायचे मासिक पाळीचे अनियमिततेपासून आणि आत्ताच्या पिढीत काय असतात, त्याच्या पुढच्या पिढीत म्हणजे नवीन पिढीमध्ये काय आलेले आहेत, असा वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये जो बदल होत गेलेला आहे मासिक पाळीतल्या प्रश्नांचा, त्याचा थोडासा वेध घेऊया. हो हो, हां, या बाबतीत मला असं वाटतं की स्त्रियांचं आयुष्य आमूलाग्र बदललं आहे. गेल्या 50 वर्षातही आपण बघितलं तर खूपच बदललं आहे. सुरुवातीची जी पिढी होती की साधारण आत्ता ज्या स्त्रिया 70-80 या वयात आहेत, तर ह्या मुलींना खरं तर पाळी 13-14व्या वर्षी येत होती आणि त्यांची लग्नच होत होती 16व्या-17व्या वर्षी. 18 वर्षापर्यंतही थांबण्याची पद्धतच नव्हती. आणि एक पिढी अशी पण आहे की तेव्हापासून जी गर्भारपणाला सुरुवात झाली ती काही बायका मला अशा माहिती आहेत की त्यांना मध्ये पाळीच नाही आली, एकामागून एक, म्हणजे एक गर्भारपण झालं त्याच्यानंतर त्या बाळाला अंगावर पाजताना किंवा स्तनपान करताना पाळी येत नाही की परत दुसरं गर्भारपण, असे अतोनात हाल बायकांचे झालेले आहेत. ती एक पिढी होती. तेव्हा पाळी नियमित अनियमित हा कुठला प्रश्नच नव्हता, कोणी त्यांना विचारतच नव्हतं. स्त्रीचं शरीर हे एक मुलं बनवण्यासाठी यंत्र आहे असंच समाज वागत होता, त्यांच्या घरचेही वागत होते. त्यामुळे त्या स्त्रियांचे बऱ्यापैकी हाल झाले. त्याच्यानंतर दुसरी पिढी आली की ज्याच्यामध्ये 1-2 मुलांचं तेव्हा थोडंसं ही समज आली होती समाजात, त्यामुळे सगळा गर्भारपणं कमी झाली होती. पण त्यांना शारीरिक कष्ट खूप होते. घरी काम करणाऱ्या येणाऱ्या बायका किंवा मदतीला नोकर चाकर किंवा अशा मिळणाऱ्या सुविधा की जे आता सगळं घरी सामान येतं आहे, सगळ्या गोष्टी मशीन्स वेगवेगळी आहेत अवेलेबल, मिक्सर वगैरे अशा गोष्टी, तर त्यांचं शारीरिक कष्ट भरपूर होते त्या माझ्या पिढीतल्या आया साधारणपणे. त्यामुळे त्यांच्या शारीरिक कष्टामुळे त्यांची जी हॉर्मोन्सची संरचना आहे ती योग्य चालू राहिली, त्यामुळे त्यांच्या पिढीमध्ये पाळीच्या समस्या कमी होत्या. त्याच्या पुढची पिढी जी आहे, जी आताची पिढी आहे की दुकानात सामान आणायला जायचं तरी 2 व्हीलरवर जायचं, तिथे सामान घ्यायचं आणि जरा विकेंड आला की पुण्यासारख्या शहरात तर आपण बघतो की घरी कोणी स्वयंपाकच करत नाही, शनिवार रविवार बाहेर खाणं, आणि इतके खाण्याचे पदार्थ आता उपलब्ध आहेत की म्हणजे
अगदी किती आपण खायचं नाही म्हणलं तरी मोह होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आणि व्यायाम करणे हे एक प्रत्येकाच्या योजनांमध्येच असतं, ज्या प्रत्यक्षात उतरतातच असं नाही. त्यामुळे आपण खूप जास्त लठ्ठपणा बघतो आहे सध्या. मुलींना थोडी वयाच्या आधी पाळी येते आणि मग ही शारीरिक वाढ पूर्ण व्हायच्या आधीच, काही मुलींना, सगळ्या नाही, पण काही मुलींना ही शारीरिक वाढ पूर्ण होण्याच्या आधीच पाळी येते. मग ह्याच्यात बदललेली जीवनशैली कारणीभूत आहे का, हे पण आपल्याला बघायला पाहिजे. याच्यामध्ये वाढलेलं वजन हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे, ज्याच्याकडे बऱ्याच पालकांचं दुर्लक्ष होत आहे, की मुलींच्या वाढत्या वयात जर त्यांचं वजन वाढलं तर पाळी लवकर येऊ शकते. मग आपण काय करू शकतो, की वाढत्या वयात मुलींचं वजन वाढू द्यायचं नाही, त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यायचं आणि मुलींचं खेळणं चालू राहायला पाहिजे. अतिशय महत्त्वाचं आहे की रोज 1 तास मुलींना खेळायला मिळालंच पाहिजे. त्यांचं वजन वाढता कामा नये. त्या वयात खूप भूक लागल्यासारखं होतं मुलींना आणि त्यावेळी त्यांना कमी उष्मांकाच्या म्हणजे कमी कॅलरीच्या गोष्टी खायला द्यायला पाहिजेत, कारण त्या खात सुटल्या, वजन वाढलं की पाळी लवकर येण्याची शक्यता आणि मग पुढच्या गुंतागुंतीच्या खूप गोष्टी त्यामुळे घडू शकतात. म्हणजे वाढलेलं वजन आणि पाळी याचा थेट संबंध असू शकतो आहे. हो, कारण वाढत्या वयात जर का वजन वाढलं तर पाळी लवकर येऊ शकते. आणि मी याबद्दल सोशल मीडियावर माझं लेखनसुद्धा करते, ह्याच्याबद्दल खूप वेळा बोलते. खरं तर मला असं वाटतं की बायकांना आता माझा राग यायला लागलेला आहे या बाबतीत, की वजन नियंत्रणात ठेवा. म्हणजे मी अशा मुली बघते की 24 वर्षाची मुलगी 108 किलो वजन, 22 वर्षाची मुलगी 95 किलो वजन. कसं होणार आहे या मुलींचं पुढे? म्हणजे मला त्यांचं भविष्य अंधकारमय दिसतंय, कारण हे वजन कधी कमी होणार? पाळीचा तर संबंधच नाही, म्हणजे 6-6 महिने पाळी येत नाही. इतकं वजन वाढल्यानंतर तर आपली जी प्रजनन संस्था आहे स्त्रीच्या शरीरातली, ही म्हणजे खूप कमी वजन असेल तरी ती चांगलं काम करत नाही, खूप जास्त वजन असेल तरी ती काम करत नाही. आपण मगाशी म्हटलं तसं स्त्रीबीज तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती बरीच गुंतागुंतीची आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हॉर्मोन्सचं प्रमाण त्या प्रमाणात कमी जास्त होत असतं आणि वजन एकदा वाढलं की जी चरबी शरीरावर जमा होते, त्या चरबीतनं वेगळे हॉर्मोन्स स्त्रवायला लागतात, जे थोडे पुरुषी प्रकारचे हॉर्मोन्स असतात, त्यांना आम्ही अँड्रोजेन्स म्हणतो. आणि हे सगळंच हे ना खूप नाजूक यंत्र आणि किंवा चक्र आहे हॉर्मोन्सचं, ते सगळंच बिघडतं. त्यांची स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रियाच बंद होते आणि मग ती पाळी वेळेवर आली नाही की वजन वाढतं, वजन वाढलं की पाळी वेळेवर येत नाही. ह्या दुष्टचक्रात बायका अडकतात आणि मग पाळी अनियमित होत जाते. त्यामुळे शहरी भागात पाळी अनियमित होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. याच्यामध्ये वाढलेलं वजन, बैठी जीवनशैली, व्यायाम नाही. म्हणजे ॲक्च्युली मला हे तुम्हाला विचारायचं होतं याला लागूनच, की माझी पाळी नॉर्मल आहे हे मी कसं शोधायचं? म्हणजे आता दर महिन्याची पाळी मोजायची, म्हणजे प्रत्येक महिना असं मोजायचं का दिवसांनुसार मोजायची? कारण मला माझं स्वतःचं निरीक्षण आहे की मला प्रत्येक महिन्याला येत नाही, पण मला एक 40 दिवसानंतर येते. पण ती मात्र गेले 2 वर्ष अगदी 40 दिवस म्हणजे 40 दिवसानंतर येते. तर कसं समजायचं आपली पाळी नॉर्मल आहे? बरोबर. तर पाळीची जी सायकल असते ती 21 ते 35 हे आपण नॉर्मल धरतो. म्हणजे 21 दिवसांच्या आधी पाळी आली तर ते बरोबर नाही, इथे काहीतरी चुकतंय. किंवा दर 35 दिवसांनी सुद्धा पाळी येऊ शकते. तसं जशी तुमची सायकल आहे 40 दिवसांची सुद्धा चालेल, पण कसं पाहिजे की पाळी कधी येणार आहे याचा अंदाज सांगता आला पाहिजे. म्हणजे आता तुमची पाळी 40 दिवसांनी येते तर तुम्ही सांगू शकता की आता झाली 40 दिवस, आता माझी पाळी येणार आहे. पण ज्यांची पाळी अनियमित असते त्यांना काहीच सांगता येत नाही की आता पाळी येऊन 1 महिना झाला आहे, आता अजून 10 दिवसांनी येईल, 20 दिवसांनी येईल की या महिन्यात येणारच नाही, हे सांगूच शकत नाही. सो आपण जेव्हा तारीखच नाही सांगू शकत कधी येणारी पाळी, ती अनियमित पाळी असते. 40 दिवसांनी जर नियमित आली तर ती नियमित धरायची. आणि ह्याच्यामध्ये एक गमतीचा भाग मी सांगते की क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा आम्ही विचारतो की पाळीची तारीख काय होती शेवटची. तर याच्यामध्ये कायम स्त्री विचारात पडलेली दिसते, म्हणजे बऱ्याच वेळा की काय बरं होती पाळीची तारीख. तिचा नवरा जर बरोबर असेल तर तो आम्हाला बरोबर तारीख सांगतो. आणि मला सुरुवातीला, आणि हे मी खूप वर्ष बघते, गेले खूप वर्ष, आणि मला कायम याचं नवल वाटतं की हिच्या पाळीची तारीख कायम नवऱ्याला लक्षात असते. तर याच्यामध्ये त्याचाही स्वार्थ
असू शकतं. पण ही एक गमतीचा भाग आहे आमच्या क्लिनिकमध्ये, की बऱ्याच वेळा स्त्रियांची पाळीची तारीख ही नवऱ्याच्याच लक्षात असते. त्यामुळे हल्ली तर कधी कधी बऱ्याच वेळा आम्ही तिला नाही आठवलं तर नवऱ्यालाच विचारतो की काय होती तारीख हिची. हा एक आहे. सो म्हणजे महिना न मोजता, म्हणजे जूनमध्ये आली, जुलैमध्ये आली असं न मोजता दिवसांनी मोजली पाहिजे. दिवसांनी मोजली पाहिजे. आणि या पाळीचा पहिला दिवस ते पुढच्या पाळीचा पहिला दिवस, ही आपण सायकल समजतो. बऱ्याच स्त्रिया काय करतात, या पाळीचा 5वा किंवा शेवटचा दिवस आणि पुढच्या पाळीचा पहिला दिवस, मग ह्याच्यामध्ये ना 15 दिवस होऊ शकतात कधी कधी, जर 7 दिवस पाळी असेल तर. आणि मग स्त्रिया तक्रार घेऊन येतात की मला 15 दिवसांनी पाळी येते. असं नाही, Correct. या पाळीचा पहिला दिवस ते पुढच्या पाळीचा पहिला दिवस, ही मेन्स्ट्रुअल सायकल समजली जाते. त्यामुळे ते जे मोजणं आहे दिवस, हे व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि आजकाल तरुण मुलींकडे ॲप्स आहेत मोबाईलमध्ये, त्याच्यामध्ये त्या तारखा टाकतात की मग त्यांना बऱ्यापैकी कळतं की कधी येणार आहे. पण ते ॲप्स काही खूप चांगली आहेत असं नाही, त्याच्यामध्ये गोंधळही होतात. पण ॲपमध्ये निदान तारखा त्यांच्या लक्षात तरी राहतात पाळीच्या. करेक्ट. मला तेच ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं पण हो. होतं. आणि म्हणजे माझा अगदी लाजिरवाणा किस्सा आहे हा. जेव्हा मी पहिल्यांदा गायनॉकॉलॉजिस्टकडे गेले हां. होते, मी तेव्हा जस्ट मला नोकरी लागली होती. मी हो. 23-24 वर्षांची होते. बरोबर. आणि मी पहिल्यांदा गायनॉकॉलॉजिस्टकडे गेले आणि त्यांनी मला विचारलं, तुझी शेवटची पाळी केव्हा आली? आणि मला ते सांगता आलं नाही. कारण तेव्हा माझी आई स्वतः कॅलेंडरवरती असे डॉट काढून ठेवायची बरोबर. लाल रंगाच्या स्केच पेनने. बरोबर. मला ते फार कसतरी वाटायचं हो. की असं कॅलेंडरवरती जे अगदी कोणालाही दिसेल येता जाता. हॉलमध्ये अगदी दर्शनी भिंतीवरती लावलेलं आहे, तिकडे कोणालाही दिसतं ते, तिथे मला बरोबर. ते असं खूण करायची फार लाज वाटायची. म्हणून मी काही करायचे नाही. मग तेव्हा डॉक्टरने अक्षरशः म्हणजे माझं शिक्षण सगळं काढलं आणि मला सांगितलं, अरे तुम्ही एवढ्या शिकलेल्या मुली आणि तुम्ही तुमच्या बरोबर. स्वतःच्या पाळीच्या तारखा लिहून ठेवत नाही किंवा तुमच्या विषयीच्या तक्रार जे तुम्हाला जाणवत आहे त्याच्याविषयी नोंदवून कुठे ठेवत नाही. बरोबर आहे. तर मला ते फार जाणवलं की मी हो. स्वतःबद्दल एवढा विचारही करत नाही. हं. आता काय परिस्थिती आहे की आता तुमच्याकडे येणाऱ्या ज्या महिला असतात त्यांना स्वतःच्या पाळीविषयी कितपत माहिती असतं? तारखा तर आहेच, पण साधारणपणे पाळीच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर तक्रारी ह्याची कुठे त्या नोंद ठेवतात का? स्त्रिया आणि आत्ताच्या पिढीतल्या मुली यांच्यामध्ये काय फरक आहे? हो. आत्ताच्या पिढीतल्या मुली, मी म्हटलं तसं ॲपमध्ये त्यांच्या तारखा लिहिलेल्या असतात, पण नुसत्या तारखा लिहून उपयोग नाही ना. म्हणजे तू तारीख लिहिली आहेस पण गेले 3 महिने तुला पाळी आलेली नाही, तर अशा परिस्थितीत स्त्रीरोग तज्ज्ञांकडे वेळेवर जायला पाहिजे. ही जाणीव कमीच आहे अजूनही. आणि आपल्या इथे का कोण जाणे, आजूबाजूच्या बायका, मैत्रिणी यांचे सल्ले जास्त महत्त्वाचे मानले जातात. की आता थोड्या मोठ्या बायकांचं तर ही खूप पपई खा. मोठी, हां, काही वाटेल ते खातात. हळदीचं दूध, पपई. आणि डॉक्टर मी गेले 3 दिवस एवढी पपई खाल्ली पण तरी पाळी आली नाही. मी म्हटलं, ती पपई एवढी खाऊन तुला काहीतरी होणार आहे, पाळी येणारच नाही आहे. त्यामुळे हे जे समज आहेत, ह्या गोष्टींचा थोडासा प्रॉब्लेम आहेच. आणि ज्या थोड्या मोठ्या वयाच्या बायका आहेत त्या, मी असं बघते की पाळीच्या समस्या वर्षानुवर्ष अंगावर काढतात. की आताच गेल्या आठवड्यात मी पेशंटची मला म्हणजे असं वाईट वाटलं की गेले वर्षभर प्रत्येक महिन्यात 15 दिवस खूप जास्त ब्लिडिंग होतं आहे या स्त्रीला. पण तरीसुद्धा आणि जस्ट वय किती 43-44 असे. पण तिच्या मैत्रिणींनी काय सांगितलं की अगं तुझा मेनोपॉज आला असणार आहे म्हणून असं होतं आहे. आणि ही बिचारी अंगावर काढत बसली. आता हिमोग्लोबिन 6-7ला गेलेलं आहे. इतके हाल. म्हणजे भारतीय स्त्रियांची सहनशक्तीसुद्धा मला थक्क करून जाते की हे किती अवघड आहे अशी दुखणी अंगावर काढणं. आणि हे सगळं करताना घराची कामं सगळं करून त्या चेहऱ्यावर हास्य ठेवून सर्वांना सामोरं जातात. पण हे कुणालाच सांगत नाहीत की मला इतका त्रास होतोय. सो अजूनही पाळीच्या समस्या काय आहेत आणि कुठल्या परिस्थितीत लगेच स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जायला पाहिजे, ही जाणीव खूप जास्त समाजात आहे असं मला वाटत नाही. आणि ह्याच्यामध्ये ना एक काहीतरी विचित्र असं असतं की गेलो त्यांच्याकडे की काहीतरी निघेलच. तर ही जी मानसिकता आहे ही बदलायला पाहिजे की तुम्हाला काही झालं असेल तर ते तुम्ही न गेल्याने काही फरक पडणार नाहीये. आणि म्हणजे तुम्हाला काही नाही झालंय आणि तुम्ही गेला स्त्रीरोग तज्ज्ञांकडे म्हणून तुम्हाला कुठला रोग होईल असं नाहीये. म्हणजे ती समज आहे ना की
तू डॉक्टरकडे जातेस ना, म्हणजे मग ते डॉक्टर फीज चार्ज करणारच, मग त्यासाठी काहीतरी काढणारच त्या. पण काही नाही निघालं समजा तर उत्तमच आहे ना. आणि काही आजार असेल तर तो वेळीच त्याचं निदान व्हायला पाहिजे. ही थोडी समजूतदारपणा थोडा स्त्रियांमध्ये कमी दिसतो. आणि प्रसूती झाली की आता तोंड बघायला नको त्यांचं. हे जे आहे की मधली कधी कधी 20 वर्ष जातात त्या स्त्रीरोग तज्ज्ञांचं तोंड बघत नाहीत. त्यामुळे साधे आजारसुद्धा गंभीर स्वरूप धारण करतात. आणि कधी कधी पाळी थांबली की आता माझा विषयच संपलेला आहे असं म्हणून आम्हाला तोंड दाखवत नाहीत. आणि मग कधीतरी पाळी जाऊन एक 5-6 वर्षांनी 10 वर्षांनी ब्लिडिंग झालं की मग एकदम घाबरगुंडी उडते सगळ्यांची. सो आम्ही खरं तर स्त्रीरोग तज्ज्ञ इतकी वाईट माणसं नाही आहोत. तर आम्हाला जर का वेळेवर भेटत राहिले महिला, तर आम्ही त्यांच्या बऱ्याचशा समस्या अगदी प्राथमिक स्वरूपात निदान करून बऱ्या करू शकतो. बरोबर. कुठलाही आजार विकोपाला गेला की मग त्याच्या समस्या वाढत जातात. तर तुम्ही एक सिंपल अगदी साधा चेकअप जरी करून घेतलात वेळेत तरी मग पुढच्या खूप समस्या नियंत्रणात आटोक्यात राहतात. बरोबर. म्हणजे जसं पाळीविषयी गैरसमज खूप पसरतात, तसं पाळीविषयी थोडासा समजूतदारपणाही कमीच आहे. अगदी अगदी. गैरसमजावरनं मला तुम्हाला असं विचारायचं की मासिक पाळीशी कनेक्टेड भरपूर गैरसमज समाजामध्ये आहेत. हो. मग ते अंधश्रद्धाचे असतील किंवा हे स्वतःच्या आरोग्याविषयीचे पण खरंय. अनेक गैरसमज, जसं अगदी. पपई खा तुला येईलच हो, पाळी हो, वगैरे. हो. तर अगदी. असे कोणते गैरसमज असलेले पालक, असे कोणते गैरसमज असलेले पेशंट्स तुमच्याकडे आले आणि त्यांचा गैरसमज तुम्ही उडवून लावलात किंवा त्याचा गैरसमज तुम्ही चुकीचा ठरवलात किंवा त्याला उत्तर दिलं, असं कधी झालेलं आहे का? हो. ही खरं तर माझ्यासाठी व्यक्तिगत खूप मनस्तापाची गोष्ट होते. कारण आता मी हे मागे लिहिलंही होतं की श्रावण महिना आला की सुरू होतं एकामागून एक स्त्रियांची रीग की माझी पाळी मला लांबायची आहे किंवा तारीख मला जरा ॲडजस्ट करून द्या, आमच्याकडे आता महालक्ष्मी आहेत, गणपती आहे. तर मी प्रत्येक स्त्रीला हे विचारते. खरं सांगायचं तर मला हे थोडंसं वाईट वाटतं की अजूनही ही समजूत खूप जास्त आहे. आणि ह्याच्यामध्ये इंजिनियर असलेल्या, वकील असलेल्या खूप मोठी मोठी करिअर्स आणि कर्तृत्ववान बायका पण ह्या एका समजातनं त्या अजूनही बाहेर येऊ शकलेल्या नाहीत. मग मला खूप कारणं सांगितली जातात की माझं काही नाही हो, माझ्या सासूबाईंना चालत नाही, माझं काही नाही हो, आमच्या घरी चालत नाही. पण मग हे तुम्ही जर का तुम्ही इतर अनेक गोष्टी काही ते म्हणतात तशाच करत नाही आहे, मग ह्या एका बाबतीत तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याचा अधिकार का मागून घेत नाही? तर मी महिलांना काय सांगते की तुम्ही स्त्रीला मानवी देह दिलेला आहेत ना, तुम्ही तिला माणूस मानलेला आहे, तिला मानवी स्त्री देह तुम्ही दिलेला आहे, तुम्ही देवीची पूजा करता. मग ज्या देवीला तुम्ही मानवी देह दिलेला आहे तिला पाळी येत नसेल का? तिला गर्भधारणा होऊ शकत नसेल का? म्हणजे ती प्रजनन क्षमता असणारच ना. तुम्ही मानवी देह, स्त्री देह दिलाय. बरं, देवी ही तुम्ही इतकी पवित्र आणि इतकी सुंदर मानता, मग तिला पाळी येत नसेल असं तुम्हाला का वाटतं? आणि मग तुम्हाला पाळी आली तर तिला चालणार नाही असं वाटण्याचं काय कारण आहे? तुम्ही जर देवीची पूजा करता तर स्त्री देहाला तुम्ही का निषिद्ध मानू शकता? स्त्री देहाची जी एक दैनंदिन गोष्ट आहे त्याला तुम्ही निषिद्ध कसं मानू शकता? याचं उत्तर मला कुठलीही महिला देऊ शकलेली नाही. पण तरीसुद्धा ती मला म्हणते की हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे डॉक्टर, पण या महिन्यात द्याच गोळ्या लिहून. असं मला एकही जण म्हणलेली नाही की ठीक आहे, तुम्ही म्हणता ते मला पटलेलं आहे आणि मी अजिबात पाळी लांबवणार नाही आणि बरं झालं तुम्ही सांगितलं, आता मी हे करणार नाही. मला प्रत्येक जण म्हणते की हो, आता पुढच्यापासून मी हे करणार नाही, पण यावेळी द्याच गोळ्या लिहून. म्हणजे हे जे आहे की पाळी आलेली असेल तर मी देवाची पूजा करू शकत नाही, मंदिरात जाऊ शकत नाही किंवा अमुक एक गोष्ट काहीतरी, बऱ्याच लोकांचं लोणच्याला हात लावायचा नाही वगैरे, म्हणजे इतक्या विचित्र समजुती आहेत की मला कधी कधी मी थक्क होऊन जाते की कुठून आल्या ह्या समजुती. आणि त्यामुळे स्त्रियांचं आयुष्य जे दैनंदिन असतं ते अवघड होऊन जातं. कारण कुठल्याही मला ट्रिपला जायचं आहे, काहीतरी समारंभ आहे घरी, ते सगळं त्याचा आनंद आणि उत्साह घ्यायचा सोडून महिला हे टेन्शन घेऊन बसतात की आता माझी पाळी येणार आहे. तर हे सगळं आता आपण 21व्या शतकात आहोत, आता आपण हे सगळं थांबवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि गैरसमजांना काही हेच नाही आहे, मर्यादाच नाही आहे कुठल्याही बाबतीत. मुलींना व्यायाम करू देत नाहीत, घराबाहेर जाऊ देत नाहीत. मी म्हटलं असं खूप कष्टाचा व्यायाम करायला पाहिजे असं नाही, पण चालायला जाऊ दे मुलींना. त्यांचं जी दैनंदिन जो त्यांचा व्यायाम, खेळ किंवा हे जे हे चालू राहणं गरजेचं आहे. हे सगळं बंद करायची अजिबात गरज नाही आहे. त्यामुळे पाळी बाबतीतले हे गैरसमज आता आपण मनातनं काढून टाकले पाहिजेत असं वाटतं.
बरोबर आहे. म्हणजे स्वतः थोडासा लॉजिकली विचार केला बरोबर. आणि कोणाची म्हणजे आता स्त्रीरोग तज्ञाची मदत घेतली किंवा थोडंसं आपणही शिकून घेतलं आपल्या बरोबर. स्वतःबद्दल, शरीराबद्दल, तर बऱ्याच गोष्टींना आपण आपल्याला अगदी उत्तर शांतपणे देता येईल. बसून विचार केला की आता मला हाही प्रश्न पडतो की आपण संडास लघवीला नाही का जात? संडासला जाऊन जर का आपण येऊन हात धुवून पूजेला बसू शकतो तर पाळीचा काय प्रश्नच नाही आहे. बरोबर. म्हणजे अगदी ही किती सिंपल गोष्ट आहे. पण हे कसं आहे माहिती आहे का की ह्या सगळे गैरसमज हे स्त्रीचा तेजोभंग करण्यासाठी निर्माण झालेले आहेत. हम्म. स्त्रीला कुठल्याही गोष्टीत पुढे येऊ द्यायचं नाही. ती खूप पुढे यायला लागली तर पुरुषांना अवघड जाईल. म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये हे मुद्दाम केलं गेलेलं आहे. कारण तिचा तेजोभंग करायचा, तिचा आत्मविश्वास नष्ट करायचा, म्हणजे ती आपल्या पुढे येणार नाही. ही पुरुषप्रधान संस्कृती, ही मानसिकता आहे. म्हणून हे समज निर्माण केले गेलेले आहेत. बरोबर. असं माझं अगदी स्पष्ट मत आहे. थोडंसं मे बी हे वाटेल पचायला कठीण होईल. पचायला कठीण आहे, पण हे वास्तव आहे असं वाटतं. मला वाटतं याच विचारसरणीने विटाळ ठरवलं बरोबर. स्त्रियांना त्या 5 हम्म. दिवसांमध्ये. खरं अगदी. तर ही एकदम शारीरिक क्रिया आहे, जशी आपली नेहमीची हो, मी आपल्या आणि म्हणलं दैनंदिन. तसं दूषित रक्त म्हणून विटाळ, ते दूषित रक्त नाहीच आहे. त्यामुळे आणि ह्या ज्या संकल्पना आहेत ह्याला आव्हानच दिलेलं नाही आहे स्त्रियांनी. यांनी सांगितलं, पुरुषप्रधान संस्कृतीचे जे रक्षक आहेत त्यांनी जे सांगितलं ते डोळे मिटून ऐकून स्त्रिया निमूटपणे ते सगळं तसंच करत राहिल्या. हम्म. तर ह्याला तुम्ही कधी प्रश्न विचारणार आहात? कधीतरी विचारा ना या लोकांना की काय आहे तुमचं म्हणणं, काय आहे नक्की याच्यामध्ये, काहीतरी शास्त्रीय आधार सांगा. बरोबर. हां, तर हे असं व्हायला पाहिजे खरं तर. मला वाटतं डॉक्टर, तुमचं जसं पुस्तक आहे डॉक्टर एक विचारू का हो. या नावाचं, तसं एक विचारू का असं म्हणत मीच खूप प्रश्न विचारले. पण डॉक्टरांना 21व्या शतकासाठी हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कधी याला प्रश्न विचारायला सुरुवात करणार बरोबर. या खरंय, गैरसमजाला. खरंय. अगदी. आणि मला असं वाटतं की हा खूपच महत्त्वाचा प्रश्न एक स्त्रीरोग तज्ज्ञ आणि डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी ज्या आज आपल्यासोबत आहेत त्या विचारत आहेत, याचा नक्की विचार करायला पाहिजे आपण सगळ्यांनीच मिळून. बरोबर. आणि खूप खूप धन्यवाद डॉक्टर, आज तुम्ही आमच्याबरोबर आलात आणि एवढ्या सगळ्या गोष्टींविषयी चर्चा आपण केली. खूप गोष्टी आहेत ज्या मनात असतात पण विचारल्या जात नाहीत. बरोबर. पण तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचता, तुम्ही स्वतःहून जेव्हा क्लिनिकच्या बाहेर येऊन इतरांशी बरोबर. संवाद साधायचा प्रयत्न करता, तोच एक माझ्या मते एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे. आणि खूप खूप धन्यवाद आज या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल. आणि सगळ्या जे आपले ऐकणारे आहेत, श्रोते आहेत, त्यांचेही खूप धन्यवाद. मला नक्की आशा आहे की डॉक्टरांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यापैकी प्रत्येक गोष्टीचा तुम्ही अगदी खोलवरती विचार कराल आणि डॉक्टरांना फेसबुकवरती नक्की फॉलो कराल. कारण त्या सतत काही ना काहीतरी लिहित असतात आणि जे वाचल्यानंतर आपलं स्वतःलाच आपल्या शरीराबद्दल थोडी नवीन गोष्टी विचारांना काहीतरी कळतात. चालना मिळेल. हां. आणि या निमित्ताने, या पॉडकास्टच्या निमित्ताने महिला आणि मुली वेगवेगळे विचार करायला लागतील आणि ज्या प्रस्थापित आणि चुकीच्या संकल्पना आहेत त्यांना आव्हान देतील, असं आपण अशी आशा करूया. आशा करूया. धन्यवाद नम्रता. खूप खूप धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.